हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल मी मळ्यातून मस्त अशी ताजी ताजी कांद्याची पात आणली होती. तर काल बोलली होती मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल म्हणून. तर आज आहे ना, कांद्याच्या पातीची रेसिपी ना तुमच्या संग शेअर करते. तर अशाही पद्धतीने तुम्ही कांद्याची पात केली आहे का? कांद्याची भाजी अशा आम्ही करतो त्या पद्धतीने. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा पद्धतीने ना ही कांद्याची पात करून बघा. नक्कीच तुमच्या घरातल्याला तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. तर चला, आता कांद्याची पात आहे ना, मी निवडून घेतली, चिरून घेतली बारीक. तर पुढचे शेंडे राहताना ते वाळलेले असतात ते काढून टाकायचे. त्यानंतर भाजी ना चांगली चिरून घ्यायची. तर बघा, अशी बारीक भाजी चिरून घेतली आहे. आणि मळ्यातली ताजी ताजी भाजी, याच्यावर काही फवारणी वगैरे काही केलेली नसते. तर यापुढं काही करतील, म्हणजे अजून काही केलेली नाही आहे. तर यापुढं फवारणी करतील, तोपर्यंत आहे ना कांद्याची पात करून खाऊन घ्यायची. तर फवारणी केल्यानंतर आहे ना कांद्याची पात चांगली लागत नाही म्हणून. तर बघा, कांद्याची पात चिरून घेतली आहे. इथं आहे ना एका वाटीमध्ये बेसन आणि पाव चमचा हळद घेतली आहे. आणि हे ना आता मिक्स करून घेते मी. तर हे आपण ज्याप्रमाणे पिठल्याला पीठ करतो ना, त्याचप्रमाणे ना आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी वाटण्यासाठी मी ना 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, मूठभर शेंगदाणे घेतले, 1 चमचे जिरे घेतले. आणि ह्या भाजीला ना मी लसूण वगैरे काही टाकत नाही. तर ते वाटण आहे ना आता मी मिक्सरमधून बारीक करून आणते. जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं जाडसरच करायचं आहे. आणि इथं आहे ना पीठ पण भिजून घेतलं आहे. तर गठोळ्या मोडत मोडत आहे ना छान असं पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गठोळी ठेवायची नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने. तरी पण यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून आहे ना थोडं पातळ करून घेते मी, जास्त बी घट्ट नको आहे. तर बघा, अशा पद्धतीने ना पीठ हे पातळ करून घ्यायचं. तर एकदम गठोळ्या मोडून गेले आहे आणि प्लेन पीठ झालं आहे. तर आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे. या कढईमध्ये ना 2 पळ्या तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम होऊ देते. तर यामध्ये ना जिरे टाकायचे. वाटणाला पण आपण जिरे टाकले आणि आत्ता पण टाकले. जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि नंतर ही ना ही कांद्याची पात टाकायची. तर बघा, बारीक कांद्याची पात चिरलेली ही पात आहे ना मी धुवून घेतली आणि चाळणीवरती ना निथरत ठेवली होती. पाणी आहे ना सगळं तिच्यातलं नितरून घेतलं आणि त्यानंतरच भाजी परतायला टाकली. पाणी जर असलं ना यामध्ये तर ही भाजी ना आंबट लागते. त्यामुळे ना चाळणीवर नितरत ठेवायची. चाळणीवर नितरत ठेवली ना तर सगळं पाणी ना तिचं नितरून जातं. तर बघा, अशा पद्धतीने ना ही भाजी धुवून आणि नितरून घ्यायची, त्यानंतर परतून घ्यायची. तर बघा, भाजी चांगली परतली आता आपली. या अशा पद्धतीने ना भाजी परतून घ्यायची. भाजी परतल्यानंतर आता आपण यामध्ये ना वाटण करून आणते मी. मग हे वाटण आहे ना या भाजीमध्ये टाकायचं असतं. तर बघा, मी ना जाडसर वाटण करून आणलंय. हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि मूठभर शेंगदाणे घेऊन आणि मिक्सरचं भांडं धुवून आहे ना यामध्ये टाकून घेतलं. खूप सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर बघा, आता आहे ना हे मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आपण जे डाळीचं पीठ मिक्स केलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आमच्याकडे ना याला पिठलं पात म्हणते किंवा बेसन पात पण म्हणतात, कांद्याची बेसन पात. तर ही रेसिपी ना नक्की करून बघा तुम्ही. खूप छान लागते खायला. बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खातो मी. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर जरी खाल्ली ना तरी चालते. तर आता आपण आहे ना या भाजीला चांगलं शिजू देऊ. यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकून आहे ना चांगलं शिजून देऊ, म्हणजे आपण पिठल्यासारखं आहे ना शिजून द्यायची भाजी. आणि इकडे ना मी भाकरीची तयारी करून घेते. आम्हाला याबरोबर आहे ना बाजरीच्या भाकरी करायच्या आहे. तर बाजरीच्या भाकरीची तयारी करून घेते मी. तर बघा, मस्त असं पिठलं शिजलंय आपलं, कांद्याची पिठलं पात. तर आता इकडे ना भाजी उतरून ठेवते आणि भाकरी करून घेते मी. तर मस्त अशी भाजी शिजली आपलीवाली. कसा वाटला हा गावरान तडका तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याबरोबर मस्त अशी बाजरीच्या भाकरी. आणि चुलीवरचा स्वयंपाक म्हणल्यावर अप्रतिमच लागतो. तर बघा, आता आहे ना बाजरीच्या भाकरी करून घेते याबरोबर लगेच. आणि त्यानंतर मळ्यात बी जायचं आहे. कांदे राहिलेले आहे, ते कांदे निंदायचे आहे.
तर आमचं गावाकडलं रुटीन असं असतं आणि गावाकडला ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सगळं दाखवायचा प्रयत्न करते. घरकाम म्हणजे डेली ब्लॉग, घरकामं बी आणि शेती कामं पण. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच लाईक करा. कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ना, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, गावाकडलं जीवन असं असतं. सकाळी सकाळी चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी किंवा भाजी आणि चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि भाजीचे अप्रतिम चव असते. मस्त कडक कडक बाजरीच्या भाकरी बनवते आहारावरती भाजल्या जाणाऱ्या. आणि तव्यावरती मोठा तवा आहे, तेवढा तवा आहे तेवढा भरून भाकरी केल्या मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज छोटाच ब्लॉग बनवला आहे मी. तर आजच्या व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट करीत राहा. तुमच्या कमेंटनी ना मला अजून मोटिवेशन मिळतं छान छान व्हिडिओ बनवायला. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात तेही सांगा. तर त्या प्रकारचे व्हिडिओ मी पण घेऊन येत राहील. तर चला आता आहे ना, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय, धन्यवाद.